गाईज, नमस्कार सगळ्यांना. कशा आहात सगळे? पायल प्रतीक व्लॉग्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे. तर गाईज, मी चालली आहे घरी. थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आम्ही घरी का गेलो होतो पत्रिका देण्यासाठी, आणि कोणाचं लग्न आहे ते तुम्हाला नंतर कळणार आहे. मी आजच्या ब्लॉगमध्ये सांगितलं तर सांगेल, पण तरी तुम्ही गेस करा की कोणाचं लग्न असेल ते. तर चला, मी पटकन माझी कामं आवरून घेतलीत आणि मी मम्मीकडे निघणार आहे आता. लगेच नाश्ता वगैरे केला आम्ही आत्ताच. सगळी कामं वगैरे आज मी लवकर उठले, सगळे कामं वगैरे पटापट आवरली, कारण की मम्मीच्या घरी जायला मी एक्सायटेड असते खूप. मला फक्त चान्स पाहिजे असतो मम्मीच्या घरी जायला, तर चान्स भेटलाय जायला. आणि चला आता निघतो आम्ही थोडंसं आवरून. मधल्यावरती काम चाललेलं आहे पत्रिका द्यायला. कोणाला? पायलच्या मम्मीला, 1 नंबरच्या बहिणीला, 2 नंबरच्या बहिणीला. 1 नंबर 2 नंबर नाव टाकलंय का तू पत्रिकेवर? असं नाही टाकलं ना? पत्रिकेवर टाकलं 1 नंबरची बहीण, 2 नंबरची बहीण. साक्षी माझी सोबत आल्या भांडणं करते, बोलते मी अजून आवरलं नाहीये, मी आता उठलीये. तिचे फॅन्स लोक तिला बघतील म्हणून गेली रेडी व्हायला ती. लगेच कपडे घालायला गेली बाई. आता लगेच 1 पीस घालून येईन बघा. आता आतापर्यंत ती एकदम पारुष होती, पण आता ब्लॉग मध्ये बघा तुम्ही लगेच मेकअप करून येईन. आणि मी जेव्हा फोन केला तिला म्हणलं ब्लॉग चालू आहे, तू उठली आहे ना? म्हणते ग बाई मी झोपले, अजून मला झोपायचे. असं तसं बरं नाही वाटत बोलती. मग काय तुला माझ्या ब्लॉग मध्ये येऊन नाचायचंय का? बोलते आम्ही दमलोय म्हणून. काल संडे होता ना, तर मम्मीला खूप काम होतं. तर गाईज हे बघा, साक्षी माझ्यासाठी बनवते सुरमई फ्राय. अख्खी सुरमई तळणार आहे का ग? कापले का नाही त्याला, फक्त चिरा मारला. ही छोटी आहे बेबी सुरमई म्हणून. आणि इथं काय आहे, बांगड्याचा रस्सा. वाव, इथं जेवणार आहे आता. वाव, बांगड्याचा रस्सा आहे मस्त. आणि हे आहेत आपले कोळंबी फ्राय करणार आहे. हा साक्षी, तू किती चांगली आहे ग साक्षी. इकडं बघ साक्षी, मेकअप नाही केलाय, आवरला नाही म्हणून. बिचारी तसं पण आवरतच नाही, पण छान दिसतीये. एवढं सगळं बनवलंय माझ्यासाठी, आता मस्त खाणार दाबून मी. तर बघा, साक्षीने मला लगेच आलेलं भाकरी करायला लावलं. बघितलं का कसं काम सांगते मला नुसतं. हा मैंने बनाया है, मी बनवली आहे. किती खोटं बोलती. खोटं तर इतकी बोलते ना, काय सांगू तुम्हाला, लय खोटारडी. आल्या मला म्हणली भाकरी कर. आता भाकरी तर झाल्या, ते आता जेवायला घेणार आहे आम्ही. माझ्या तोंडाला पाणी सुटायला लागले मासे बघून. मासे खाऊशी वाटतं मला खूप. मला माहिती नव्हतं साक्षी बनवणार आहे म्हणून. मी तिला सांगितलं होतं काहीच नको बनवू म्हणून. आम्ही नाश्ता करून आलोय घरून, तरी पण तिने आल्या आम्हाला बनवून ठेवलंय. काय आता तुझं तोंड दिसेल, दाखव इकडं. छानच दिसती तू बाई. छानच आहे मी. हो, मग कशाला लाजती? लाजत नाही. मग झोप ना मग. तर गाईज, या जेवायला मस्तपैकी बांगड्याचा रस्सा आहे, सुरमई फ्राय आणि भाकर आणि झिंगे फ्राय. खाऊन दाखव कसा आहे, कसा लागतोय. कसा मस्त आवडला का? म्हणलं ना याला झिंगा आवडतो आणि सुरमई पण आवडेल. सुरमई अख्खी फ्राय केली साक्षीने. साक्षी, एवढं आमच्यासाठी जेवायला बनवलंय. अगं साक्षी, कमेंट करायला लागले सगळे लोक की तुमच्या घरी नॉर्मल जेवण बनतं का नाही, रोज मासे, चिकन नाही तर मटन. हा, काय बोलणार याच्यावर तू? व्हेज खायचं सोडून दिलं. आम्ही फक्त नॉनव्हेजच खातो जास्त. ते म्हणतात ना प्युअर व्हेज, प्युअर नॉनव्हेज आहे. खरं आहे बाबा, आम्ही प्युअर नॉनव्हेज आहे. आमच्या घरी कधी पण या, मासे चिकन नाही तर मटन, काहीतरी या चिकन पैकी असतात. आणि आज पण साक्षीला नको म्हणलं बनू काय नाही का खायला आमच्यासाठी, तर तिने एवढं सगळं बनवलंय. मस्त झालंय. सुरमई पण खा, ती पण आवडेल तुला. विषय असं झाला होता की दिवाळीला जेव्हा मी आले होते, तर मी दिवाळीला काय काय घेतलं होतं ते सगळं दाखवलं नव्हतं ना. म्हणजे आम्ही गोल्ड शॉपमध्ये गेलो, तिथून माझी चार्जिंग वगैरे संपली. तर मी तुम्हाला दाखवते की काय घेतलंय मम्मीने दिवाळीला. सो तर ही चेन घेतली आहे, ही प्रतीकला.
आणि मला जोडव्या. हे बघा ह्या जोडव्या आहेत अशा. तर हे मी तेव्हा दाखवलं नव्हतं म्हणून आता मम्मीची चालते ना तर इथंच ठेवलं होतं. तर म्हटलं की तुम्हाला दाखवावं. हे बघा ह्या जोडव्या आहेत अशा चांदीच्या. आणि तुझं दिवाळीचं गिफ्ट बघ तर उघडून. सोन्याची चैन आहे. वाह क्या ऍक्टिंग कर रहा है. हो सोन्याची. काय चांदीची चैन. बघितलीच नव्हती आणि बघितलीच नव्हती तू कधीच आयुष्यात. बाई एक तोळ्याची असेल ना. जास्त आहे. हो सोन्याची आहे पण त्याला गोल्ड पॉलिश केलंय. लोकांना कळायला नको सोन्याची पण गोल्ड पॉलिश केली बघा. नाही सोन्याची पण गोल्ड पॉलिश केली. सोन्याची पण चांदीचं पॉलिश केलंय. एवढी हुशार सिल्वर पॉलिश केले म्हणते ना. हा तेच गोल्डची पण सिल्वर पॉलिश केलंय. घाल आता गळ्यात. हे बघा दाखव इकडे बघ की आता. हे बघा कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. तुझं एकदम गुंड्यासारखं लुक दिसतंय. आणि हे ब्रेसलेट जे आम्ही काल नवीन केलं ते. हे बघा ह्याची डिझाईन पण बघा जवळून दाखवते. जे मम्मीने केलं तर मम्मी तू केलेलं ब्रेसलेट देऊन टाकलं. तुटत होतं ते सारखं सारखं म्हणून हे केलं मग ते देऊन. आता पत्रिका देऊन लगेच निघणार आहे आम्ही. तू माझ्या नवीन साडीवर नको बसू. चांगलं खादाडून आली आता. काय नाव टाकलंय गेस करा कोणाचं लग्न कोणाचं. आशा गणेश राऊत. चला मम्मीचं पण नाव आहे पप्पाचं पण नाव आहे. थांब 1 मिनिट. सगळ्यांनी लग्नाला या. तू पण ये बाई. साक्षी इकडे बघ. कॅमेराकडे बघून बोल. इकडे बघ साक्षी. तू जरा खाली वाग ना थोडस. हा फोटो काढते. अरे थंबनेलला फोटो काढते रे. थांबा. आई साक्षी लग्नाला नक्की या ठीक आहे ना. पण लग्न कुणाचं आहे ते नाही सांगितलंय अजून. तुम्हाला माहिती आहे पण ब्लॉग मध्ये नाही सांगितलंय. आशा गणेशराव. जेवण खूप झालंय. मला इतकी घाण झोप आली ना तर मी प्रतीकसाठी कंट्रोल करते ना तर मी झोपले असते. त्याला परत घर जाऊन काम आहे. तर तो नसतं तर मी आता तर झोपलेच असते. एवढं खाल्लंय मी. चला गिफ्ट वगैरे घेतलेत. चांगले मासे वगैरे ठुसलेत आम्ही. आता घरी कल्टी मारतो. अजून माझ्या जिजूंना पत्रिका द्यायची. दोघी बहिणींना पत्रिका द्यायची. तर वेळ वाया नाही घालत. लवकर जातो. चल आलो आम्ही जिजूंच्या घरी आमच्या. आणि म्हणजे काय परत लग्न करायला कसला आगळ बघितलं. माझे जिजू म्हणले परत लग्न करताय का तुम्ही पत्रिका घेऊन आले तर बोलतो एवढं नशीब चांगलं आहे का माझं. म्हणजे प्रतीकला परत दुसऱ्यांदा लग्न करायचंय दुसऱ्या पोरीसोबत. पोरं अशीच असतात बघितलं ना. कधी घेतलं तुम्ही चिमण्या. काय हे कोंबडी आहे का. कोंबडी आहे ना. पिल्ल आहेत कोंबड्याची पिल्ल आहेत आई. आणि मी तरी म्हणते आवाज कुठून येतोय घरात. आवाज कुठून येतोय. हर्षूचे नवीन फ्रेंड्स आहेत 2 जण. हा काय देतो खायला. काय असतील तिथे आणि आमच्या हर्षूच्या गाडीचं कलेक्शन बघा आता. हे बघा ऐक गाड्यांचं पार्किंग आहे बघा. इथून सुरुवात झाली आहे गाड्यांच्या पार्किंगला. कसं एकदम व्यवस्थित लावलंय बघा त्याने. इथं कुणालाच हात लावून देत नाही तो अजिबात नाही. त्याचं एकटं खेळत बसतो इथं. तर आयुष्यात गाड्यांचा शौक आहे. त्याला पैसे नाही लागत. त्याला चॉकलेट बीट खायचं तर काही येडच नाही त्याला. खायला पण असं काय नाही का खास असं काय त्याला तो मागत नाही. फक्त म्हणतो माऊ गाडी आई गाडी. म्हणजे जेव्हा पण आम्हाला भेटतो ना गाडीच बोलतो गाडी घ्यायची म्हणून. गाडी आणि गाड्यांसोबत खेळायचं. स्पायडरमॅनचं येड होतं त्याला लहानपणी. आता ते गेलं येड आहे ना. स्पायडरमॅनचं येड होतं. लहान नव्हता ना तेव्हा. कार्टून बघायचा ना मोबाईल मध्ये. मग त्याला स्पायडरमॅन आवडायचा. पण आता त्याला गाड्याच लय आवडतात. काय माहिती मला इंजिनियर होतं का पुढे झालं. सगळ्या गाड्यांची नाव माहिती. हा एवढ्या महाग गाड्यांची नावं त्याला माहितीत ना. मोठ्या गाड्यांची नावं माहिती. आणि परत बोलतो मला हीच गाडी पाहिजे म्हणून. आणि ती शोधून आणतो तो कुठं पण नेतो त्याच्या पप्पाला. ती गाडी शोधून पहिले आणतो. बाय बाय.
जिजू पण चाललेत आता ऑफिसला. मग म्हटलं जिजूंना 5-10 मिनिटं भेटून जावं, लय उशीर नको करायला. आणि आता जातो. आता 2 नंबरच्या बहिणीला पत्रिका द्यायची आहे. प्रतीकने नाव पाडलंय 1 नंबर बहीण 2 नंबर बहीण. 1 नंबर दाजी, आता ते 2 नंबर दाजी आणि हे 3 नंबर दाजी. साक्षीच अजून व्हायचंय, मग ते 4 नंबर दाजी. हे झालं आम्ही घरी. आता इतका कंटाळा आलाय, खाल्लं होतं ना तिथं तर झोप आली. खूप डेंजर अवतार तर बघा गाडीवरती. आणि सोबत मम्मीने बघा काय दिलंय. हे बघा मम्मीने दिले टोस्ट. मला हे टोस्ट आवडतात आणि हे आमच्या इथल्याच बेकरीत भेटतात ना, तर मम्मी सारखे मला देत असते. आणि हा दिलाय केक, माझा फेवरेट केक आहे, मला खूप आवडता. आणि हे टोस्ट. तर गाईज आता मी स्वयंपाकाला लागली आणि आज मी कोणती भाजी बनवणार आहे ते सांगते. खूप दिवसातून मी ही भाजी बनवते आज. हे बघा सोडे, वाळलेले सोडे. तुम्ही कधी खाल्ली आहे का ह्याची भाजी? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्ही ह्याची भाजी कशी बनवता ते पण सांगा. मी बनवते पावटा आणि सोड्याची भाजी. 1 नंबर लागते, पावटा आणि सोडे मिक्स करून. आता मी मसाला पहिला काढतेय. सिंपल भाजी करणार आहे, जशी आपण चिकन मटनची भाजी बनवतो ना तशी, पण सोड्याची चव त्या भाजीत मिक्स होती ना, 1 नंबर लागते ती भाजी, मस्त लागते एकदम. तर हे वाळलेले सोडे आहेत, कोकणातून आणलेले, तर त्याची भाजी बनवणार आहे. चिकन मटन सारखी सेम बनवणार मी, म्हणून काय त्याची वेगळी अशी खास रेसिपी नाही आहे. त्याच्यामुळे जे आपण चिकन मटनला वाटण घालतो ना तेच वाटण घालणार आहे आणि भाजी बनवणार आहे त्याची. हे बघा असे सोडे आहेत. तुम्ही खाल्लेत का कधी असे सोडे वाळलेले? मस्त लागतं. त्याला ना मी ज्वारीच्या पीठमध्ये धुवून घेतले ते. हे सोडे मी पहिले तेलात परतून घेणार आहे आणि मग याची भाजी करणार आहे. मग असं नाही का वास नाही येत एकदम त्याचा, त्याच्यामुळे मी हे पहिले भाजते आणि हे पण थोडेसे तेलात मी परतून घेणार आहे. वेगळी चव लागते. आता हे बघा मग अशी कशी दिसत होते आणि आता वेगळे दिसायला लागले. ते थोडे फ्राय केलेत ना तर अजून वेगळे दिसतात आहे. पावटा पण मी तेलात परतते. हे पण परतून घेतले ते मी. आपले सुके झिंगे म्हणजे सुकी कोळंबी, ह्याला काय पण म्हणतात, सोडे म्हणतात, कोळंबी म्हणतात, किंवा म्हणजे बाकी अजून वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक बोलतात. तर गाईज भाजी बनवता बनवता गेली मध्येच लाईट. आणि विषय असा झाला आमचा, जो लाईटचा बल्ब आहे म्हणजे तो चालूच राहतो लाईट गेली तरी पण तो खूप कमी वेळ चालू राहतो. त्याची पॉवर संपली की संपला, मग झालं. तर तोपर्यंत मी आता अंधारातच बघा माझी भाजी, मटनला चिकनला जसा मसाला आपण वाटतो ना तसं वाटून घेतला. आणि आता हे दोन्ही पण मी त्यात चांगलं परतून जेवढं मला पाणी पाहिजे तेवढं टाकणार आणि मग उकळी येऊन देणार चांगली. मग झाली आपली भाजी. आता तुम्हाला लाईट आल्यावर दाखवते, त्या लो लाईट मध्ये तुम्हाला नाही समजणार. गाईज चला मी व्लॉग एंड करते. मग स्वयंपाक वगैरे सगळं झालंय करून. आणि इथे एक छोटासा कार्यक्रम होता बर्थडेचा, तर मी तिथं पण गेले होते. तर चला खूप लेट झालाय, व्लॉग एंड करते. बाय बाय गाईज. व्लॉग कसा वाटला लाईक कमेंट शेअर करून नक्की सांगा. बाय बाय.